महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या नावानं साकारणारी भव्यदिव्य स्पर्धा, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार शिवसेना शहर प्रमुख नवीन पनवेल आदरणीय पिंदाशी ठोंबरे आणि त्यांच्या समवेत खरं तर सुकेशी डाकी शिवसेना शाखा प्रमुख आणि अक्षय मस्कर शिवसेना उपशाखा प्रमुख यांचं देखील बहुमूल्य शुकेश भोपी आणि त्यानंतर अक्षय मस्कर या दोघांचं देखील बहुमूल्य योगदान या संपूर्ण स्पर्धेत राहिलं आहे. तर त्यांचंही सरचे स्वागत. जाऊया मॅचकडे. तर डावाला सुरुवात झाली आहे बोरकर आणि धुंद्रे या दोन टीमच्या दरम्यान. जर का बोरकर संघानं हा सामना जिंकला तर बोरकर नगरीच्या विद्यमान सरपंच आदरणीय निसर्गताई रोशन डाकी यांच्याकडून 10,000 रुपये पारितोषिक आलंय. तर हरिग्राम शिवसेना शाखा प्रमुख दीपकजी घरत साहेब यांना देखील विनंती करतो की यावा आपण व्यासपीठावरती. दीपकजी घरत साहेब यांना विनंती करतो की आपण यावा. तथा विद्यमान उपसरपंच हरिग्राम ग्रामपंचायत दीपकजी घरत साहेब यांना विनंती करतो की आपण यावा. आपलंही सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात झाली आहे. शुभम डाकी अजून एक चांगला बहारदार खेळाडू, खरं तर कमी वेळामध्ये कमी कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं प्रसन्नानं स्वतःला सिद्ध केलं तसा त्या परिसरातला एक अजून एक गुणवान खेळाडू अंडर-19चा. मी याला सातत्याने आम्ही त्याचा खेळ अगदी जवळून पाहिला आहे आणि त्याच्या हातामध्ये पहिला चेंडू सोपवला आहे. शुभम डाकी पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता. इथे एक पॉईंट आणि कबच्या भरून खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील देखील झाली आणि यावेळेस हा बॉल मात्र निघून चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि पहिलाच बॉल मात्र इथे निर्धाव फेकलाय. शुभम डाकी, रोशनजी डाकी यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. रोशन भाऊ डाकी खरं तर त्या विभागातील नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आणि त्यांच्याकडून देखील या संघाला संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. शुभमचा पुढचा बॉल असेल. फुलरलेनचा बॉल, यावेळेस फटका भरपूर चांगला मिडॉनला क्लिअर केला आणि बॉल मात्र चालला लॉंग ऑन, सीमारेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावेसाठी चौकार. महेश शेलार खरं तर हा खेळाडू आम्ही काही दिवसापूर्वी खरं तर खूप मोठी स्पर्धा नेवाई नगरीमध्ये पाहिली राजेश कातार यांच्या माध्यमातून. त्या स्पर्धेतला बाईकवीर खेळाडू, त्याचा देखील उल्लेख करूया आपण इथे. इनसाइड आउट, भरपूर चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका सजवला आहे. भरपूर वेगाने त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचले क्षेत्ररक्षक. तदनंतर मात्र आल्या 2 धाबा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे खरं तर त्याच्या पत्नीचा, नारी शक्तीचा देखील मोठा सहभाग असतो. या गोष्टीचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. एंगेजमेंट झाली आणि काही दिवसानंतर मात्र बाईक मिळाली आपल्या स्वप्नातील महेश शेलार. दुसऱ्या दिवशी लगेच बाईक मिळाली आणि भरपूर चांगला खेळ आम्ही त्याचा खरं तर त्या स्पर्धेमध्ये पाहिला होता. दोन्ही बाईकमॅन खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि एका बाजूनं अतिशय चांगला अनुभवी, खरं तर कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू. परंतु फिल्डिंग खराब, यावेळेस लेझी क्रिकेट, मिस फिल्डिंग आणि नशिबाचा चौकार मिळाला बॅटिंग करणाऱ्या धुंद्रे टीमला. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी अर्थातच नुकताच हरिग्राम ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं काम ज्यांनी केलं आणि विद्यमान उपसरपंच होण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं ते हरिग्राम शिवसेना शाखा प्रमुख आणि विद्यमान उपसरपंच दीपकजी घरत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत हरिग्रामचे सुरेश जोशी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेसाठी ब्रँडेड शूज आम्हाला पुरस्कृत केले गेले ते CP प्रजापती साहेब शिवसेना तालुका प्रमुख उत्तर भारतीय सेल, त्यांचंही स्वागत. यावेळेस हा फटका ऑन साइड मध्ये, एलिव्हेशन नव्हता आणि बहुमूल्य विकेट महेश शेलारचं मात्र मिळालं. ते म्हणजे बोरकार संघाला पहिला धक्का बसला धुंद्रे टीमला. विघ्नेश या खेळाडूनं खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा 5वा झेल पकडलाय. त्यामुळे त्याचं फिल्डिंग स्टँडर्ड तुम्हाला इथे बघायला मिळालं. ज्या पद्धतीने त्याने फिल्डिंग केली P1च्या षटकामध्ये तो डीप मिडविकेटमध्ये आहे, त्याच्याकडून मात्र भरपूर चांगली झेल पकडण्यात आली. महेश सारखा एक आक्रमक खेळाडू इथे बाद झाला. आता संपूर्णपणे जबाबदारी असेल ज्ञानेश्वर उसाटकर या खेळाडूवरती. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. किशोर शिनारे खरं तर प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्याची क्षमता असणारा हा खेळाडू, सातत्याने वेगानं धावा करणारा हा खेळाडू. परंतु मैदानामध्ये शुभम डाकी हा गोलंदाज, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. इनसाइड आउट, भरपूर चांगला फटका. यावेळेस देखील तुम्ही पाहता पॉईंटला बीट केलंय. डीप बॅकवर्ड पॉईंट दिशेने मात्र बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, इथे मात्र मिळाला अजून एक चांगला बहारदार चौकार. करदा कुरीन पण
भरपूर चांगलं संगीत, कारण आमचे मित्र जे आहेत खरं तर सानिया डीजे नितीन ते देखील दुंदरे गावाला बिलॉंग करतात आणि त्यांचा गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. आणि खरं तर आमचे जे स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय बिंदाजी ठोंबरे साहेब यांचं देखील आवडतं संगीत आहे आणि ते आपण डीजे यांच्या माध्यमातून ऐकताय. आणि दुसऱ्या बाजूनं बोरकार हा संघ आणि तुम्ही पाहता दोन्ही संघांमध्ये खूप मोठी लढत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, प्रत्येक सामने भरपूर महत्त्वाचे आहेत. मगाशी ओमकार देखील म्हटलं, कारण इथून जो संघ जिंकेल तो एका पारितोषिकाचा हकदार बनेल. एखाद्या खेळाडूसाठी मात्र या प्रत्येक सामने भरपूर महत्त्वाचे. ज्या पद्धतीने सोपान या स्पर्धेतून बाद झाला, स्पर्धेतला सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता. कधी कधी तुमच्या बाजूने लक फॅक्टर देखील असणं महत्त्वाचं असतं. 99% तुमची मेहनत आणि 1% लक फॅक्टर क्रिकेटमध्ये तुमच्या सोबत असेल तर तुम्ही जरूर यशस्वी व्हाल, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. सेकंड ओव्हरमध्ये यावेळेस बोरकार संघाचा गोलंदाजी मार्गपती आदित्य ठाकूर राटम ओव्हर द विकेट. यावेळेस देखील तुम्ही पाहताय पाकपुटला गेले होते, भरपूर चांगला बॉल उजव्या यष्टीच्या अगदी जवळ निघून झाला, टप्पापर्यंत बॉल डीप राहिला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू धाकटी जुईवरून आमचे खरं तर मित्र रोहन भोईर यांच्याकडून देखील बोरकार संघाला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. भरपूर मोठ्या संख्येने आमच्या मंचकावरती मान्यवरांची मांदी आई या स्पर्धेचे शिल्पकार बिंदाजी ठोंबरे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने सुकेशजी बोपी, अक्षय मस्कर यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी मान्यवर मंडळी. यावेळेस भरपूर चांगला फटका, भरपूर उंचीनं मात्र बॉल निघून चाललाय, लॉंग ऑन सीमारेषा पार, 6 धाब्यासाठी षटकार. हॅलो, समोर जे प्रेक्षक आहेत मेन एंट्री समोर, त्यांना विनंती करतो प्लीज आपण जरा साईडला व्हा मित्रांनो. तिथे पाहुण्यांच्या गाडी येण्यासाठी आपण थोडासा रास्ता द्या. विनंती असेल तिथे थांबूच ना कोणी, प्लीज जे कोणी असेल त्यांना विनंती असेल आपण थोडं साईडलाच थांबा. तर याच दरम्यान नेवाली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक अर्थातच दमदार नेतृत्व सन्माननीय विश्वासबाई कातारा नेवाले उर्फ पिंट्याबाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आमदार चषक 2022 गावदिवे चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानाने साकारलेली या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीने ही स्पर्धा तुम्ही पाहता. ते अर्थातच या स्पर्धेसाठी आगमन झालंय. विश्वासाबाई कातारा अर्थात पिंट्याबाई नेवाली यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सातत्याने दमदार नेतृत्व बनून राहिलेत आणि त्यांचं या व्यासपीठावरती शुभागमन होताना त्यांचं या पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. अजून एक चांगला फटका, यावेळेस स्लॉटमध्ये आला बॉल, त्याने पाठवला प्लॉटच्या बाहेर आणि लगातार दुसरा षटकार आला दुंदरे टीमसाठी. लई मनाचा दिलदार मान करी गरीबाचा, लई मनाचा दिलदार मान करी गरीबाचा. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, ह्या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. अलिबाग तालुक्याच्या इतिहासामध्ये एक वेगळा वर्चस्व निर्माण करणारे खऱ्या अर्थानं सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या नावानं साकारणारी ही स्पर्धा अतिशय शांत, संयमी आणि साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या नावानं मात्र आपण आज वाकडी नगरीमध्ये ही स्पर्धा पाहतोय. भरपूर चांगलं योगदान त्यांचं या संपूर्ण स्पर्धेला झालं, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मराठा तेतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ही खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाची संकल्पना आणि सर्व हे बाळासाहेबांचे कडबट शिवसैनिक आमच्या या एकाच मंचकावर तुम्ही पाहता, त्यांचं देखील मनपूर्वक आपण इथे स्वागत करूया. ओव्हर द विकेट षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये आला होता आणि यावेळेस तुम्ही पाहता भरपूर दूरवरून बॉलला पिकअप केलं होतं आणि ऑन साईडमध्ये हा फटका. इथे लेन्थ चांगली होती गोलंदाजी आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र इथे रिव्ह्यू घेतला गेला आहे. दुसरी धाव घेणं खरं तर गरजेचं होतं. हा देखील प्रश्न विचारला जाईल, कारण ज्या वेगानं स्ट्रायकिंग एंडला किशोर सिनारे पोहोचला होता, दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वर उसाडकर हा शांत उभा होता आणि तदनंतर मात्र रनआउट करण्याची संधी निर्माण झाली आहे. आणि इथे आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. वॉर रूममध्ये असेल आमचे टेक्निशियन संदेश शेळके साहेब लाईव्ह, त्याचबरोबर आमचे तिसरे पंच असतील ऑफिशियल तुम्ही पाहता या ठिकाणी रमेश पवार, स्वतः आमचे आयोजक सुकेशजी भोपी आणि अक्षय मस्कर. तर रमेश पवार आपण या ऑफिशियल पंच आहात आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तर इथे मान्यवरांचे शुभ आगमन झाले. सन्माननीय बिंदासबाई ठोंबरे यांचे मोठे बंधू सख्खे बंधू गुरुनाथ ठोंबरे साहेब यांचे ठिकाणी आगमन, त्यांच्या समेत विजय पाटील साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यावं व्यासपीठावरती. तिसरे पंच ऑफिसर रमेश पवार आपण यावं इथे.
तर निर्णय प्रलंबित आहे. मी विनंती करतो आमचे ऑफिशियल पंच रमेश पवार, आपण देखील लगेचच जॉईंट व्हायचं आमच्या वॉररूममध्ये. तर रनआउट आहे की नाही हे पाहायचं आपल्याला. स्ट्रायकिंग एंडला जो रनआउट केला होता यष्टीरक्षकानं, तर निर्णय भरपूर महत्त्वाचा असेल. कारण एका बाजून आपण पाहिलं धावसंख्या पहिल्या षटकामध्ये भरपूर रोखल्या होत्या. खरं तर शुभम डाकीनं, त्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा, लगातार 2 षटकार आपण पाहिले. किशोर सिनारेच्या बॅटमधून टीमची एकूण धावा स्कोर कार्डवरती आहेत, त्या म्हणजे एक गडीबाज 26, जर का इथे 2 धावा आल्या तर 28 होतील. सिंगल आली तर 27, तरी ते सिंगल आहे. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला नव्हता हा खेळाडू आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र आता बाद झालाय किशोर सिनारे. इथे प्रश्न विचारला जाईल दोन्ही टीमच्या समर्थकांकडून, ही गती खरं तर ही घाई गरजेची होती का? जिथे सिंगल होती त्यानंतर मात्र दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला आणि डेंजर एंडकडे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला किशोर सिनारे हा खेळाडू. अलिबाग मुरुड मधून उभा काय राहिला आमदारकीला. अलिबाग मुरुड मधून थँक्यू. उभा काय राहिला. तर याच दरम्यान गुरुनाथचे ठोंबरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन, त्यांच्या समेत विजयजी पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचे या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. संघर्षाशिवाय आयुष्यात कधीच काही नवीन निर्माण होऊ शकत नाहीये. खरं तर आता तुम्हाला इथे संघर्ष करावा लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये 44 धावांचा यशस्वी पाठलाग अकोर्ली संघानं केला होता, त्यामुळे तुम्हाला या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये किमान 50+ धावा कराव्या लागतील. कारण हे क्रीडांगण मी पहिल्याच लढतीमध्ये पाहिलं होतं. 127 धावांची मोठी भागीदारी आपण याच मैदानावरती जासई संघाकडून पाहिली होती. त्यामुळे फलंदाजासाठी नंदनवन असणारी खेळपट्टी, आउटफील्ड भरपूर चांगली आहे. अशा विकेटवर तुम्हाला देखील जास्त धावा पहिल्या सत्रामध्ये कराव्या लागतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अमर पाटील, अजून एक आक्रमक खेळाडू. संघनायक आहे स्वतः, इथे लिडिंग एज लागली आणि त्यानंतर मात्र पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली आल्या पाहुली मात्र माघारी परतावं लागेल संघनायकाला. अमर पाटील हा खेळाडू यावेळेस बाद होतोय. लगातार 2 धक्के. खरं तर सर्व काही सुरळीत चालू होतं आणि रनआउटचा जो विकेट मिळाला तिथून थोडासा आत्मविश्वास हा द्विगुणित झाला आहे खरं तर बोरकार संघाचा. पण दुसऱ्या बाजूने एका मोठ्या पार्टनरशिपची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रसन्न पाटील. कमी वेळामध्ये कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू प्रसन्न पाटील. खरं तर धुंद्रे गावाची नवीन ओळख. आणि दुसऱ्या बाजूने स्वतः ज्ञानेश्वर उसाटकर अजूनही शांत उभा आहे. त्याला मात्र आता इथे आक्रमण करावं लागेल. कारण दुसरं षटक आदित्य गायक ठाकूर या गोलंदाजानं कमालीचं कमबॅक केलंय. ओव्हर द विकेट पंचाच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा आदित्य तयार. यावेळेस व्हेरिएशन होतं थोडंसं. तुम्ही पाहता टप्पा पडल्यानंतर बॉल धीम्या गतीने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल, षटकाचा शेवट गोड केला. 2 षटकांचा खेळ संपला आणि दुसरी टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली 3 गडी बाद 27 धावा. तर पहिली आम्ही अनाउन्समेंट करतो बघा. इथं फर्स्ट कॉल जितू 11 जय हनुमान नेरे आणि भैरवनाथ 11 विचुंबे या दोन्ही संघांच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण टॉससाठी संपर्क साधा. सुपर 10ची तिसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर दोन्ही कॅप्टन्सला आम्ही विनंती करतो की आपण टॉससाठी संपर्क साधा. यस नितीन. क्या बात आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं अलिबाग मुरुडचे भाग्य विधाते आणि सातत्याने आमदार साहेब नेहमी सांगत असतात की जसा मी राजकारणात लकी तसा क्रिकेट लकी असतो. आणि जसा मी आमदार झालो आणि अभिमान आहे मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब झाले, ही त्यांना खऱ्या अर्थानं ही गोष्ट आवडली. आणि खऱ्या अर्थानं हे लकी आमदार खऱ्या अर्थानं महेंद्र शेठ दलवी साहेब आणि त्यांचा जर विचार केलात मित्रांनो, त्यांचा आशीर्वाद राहिला बिंदासबाई ठोंबरे यांच्यावरती आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सातत्याने गुरुवर्य संबोधून आणि एक चांगली वाटचाल. आणि मित्रांनो असं म्हटलं जातं जर एखादा चांगला कार्य करत राहिला तर त्याला टोचणारे भरपूर असतात. पण बिंदासबाई आम्ही तुम्हाला सांगतो कधीही मागेन बोलून पाहू नका, कारण अडचणी आयुष्यात येतच असतात. पण त्या अडचणीवर मात करून आपली पुढची वाटचाल कशी करावी हे सातत्याने दाखवून दिलं. बिंदासबाई ठोंबरेसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. हे दमदार कार्य त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावरती खऱ्या अर्थानं कार्यप्रणालीवरती कार्यरत असणारी संघटना म्हणजे शिवसेना. आमचे बिंदासबाई ठोंबरे यांना देखील भरपूर शुभेच्छा असतील आमच्या सर्व या प्रेक्षकांकडून, सर्व आमच्या मान्यवरांकडून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी समाजकार्य त्यांच्या माध्यमातून
सातत्यानं होत राहावं. यावेळेस तुम्ही पाहता बॉल ऑन साईडमध्ये ऑन ड्राईव्ह केला आहे, त्यानंतर सिंगल पूर्ण केली आहे. थ्रो भरपूर चांगला होता, त्यानंतर मात्र फक्त सिंगल असेल या बॉलवरती नकार दिला ज्ञानेश्वर उसाटकर या फलंदाजानं प्रसन्न झालं. कारण मागच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं खेळाडू बाजला होता किशोर सिनारे, तिथून मात्र थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न बोरकार संघानं केला आहे आणि इथे एक सिंगल आली आहे. रोशनजी डाकी यांचा देखील आम्ही पुन्हा एकदा उल्लेख करू, त्यांच्या सौभाग्यवती निसर्गताई डाकी खरं तर विद्यमान सरपंच आहेत. सातत्याने समाजाची नाळ जोडणारे हे व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योजक उरण परिसरामधील, त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या बोरकार टीमला आणि या संपूर्ण स्पर्धेला. त्यांचा देखील मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. या षटकामध्ये कमबॅक करत असताना स्वप्नील उजव्या अष्टीच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू पंच तुम्ही पाहता सँडी पालकर यांची एक आगीवेगळी आता व्हायब्रेशन अंपायर म्हणून खरं तर प्रचलित असणारे पंच त्यांनी दर्शवलं हा बॉल वाईड आहे, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणार दुंद्रे संघाला. एका धावांचा संग्रह करत मात्र आता हा संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला पाठवलाय. ताकद होती, नजाकत होती आणि बॉल मात्र चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यासाठी षटकार. थँक्यू भगवा रंग. मित्रांनो वाटत होते की भगवा इथे बुडाला. अरे तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है. और बिल्कुल ये सभी फ्लैग आपको यहाँ पर भगवे के नजर आते हुए. अजून एक चांगला फटका ज्ञानेश्वर उसाटकर यावेळेस मात्र लगातार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले दुंद्रे टीमला. तर दिनेश्वर यांनी जर लगातार 3 षटकार लगावले तर या स्पर्धेच्या आमच्या आयोजक अर्थातच नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक इथे ज्ञानेश्वर उसाटकर या फलंदाजाला दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 षटकार धावसंख्या आता वाढत चालली. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली ती म्हणजे 41. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात हे महत्त्वाचं आहे. खरं तर या इनिंगमध्ये तुम्ही किती बॉल फेस केले यापेक्षा किती धावा केल्या या इम्पॉर्टंट आहेत. आणि इथे मात्र एक इम्पॉर्टंट इनिंग साकारत असताना ज्ञानेश्वर उसाटकर हा खेळाडू यावेळेस देखील भरपूर चांगला फटका फ्लिक केला. बॉलला फक्त दिशा दिली आहे, डीप बॅकवर्ड्स पुढे दिशेने मात्र बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी चौकार. असा माणूस हा निष्पाप, अवाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, अवाघ गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. अलिबाग तालुक्याचे खऱ्या अर्थानं भाग्य विधाते, विकासाचे महामेरू, अतिशय चांगला अलिबाग तालुका समुद्र किनाऱ्याने सजलेला नटलेला हा परिसर आणि त्या विकासाचे त्या परिसराचे भाग्य विधाते महेंद्रशेठ दळवी साहेब आमदार यांच्या नावानं साकारणारी स्पर्धा. यावेळेस बॅकफुटला गेले, हुक करायचा प्रयत्न होता, मिस पेडिंग खरं तर जजमेंट चुकला आणि त्यानंतर मात्र दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूने केला आहे. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंमध्ये 2 धावा आल्या दुंद्रे टीमसाठी. या धावा निर्णायक आहेत. खरं तर ज्ञानेश्वर उसाटकर ज्या पद्धतीने इनिंग साकारतो आपल्या टीमसाठी. मी मगाशी देखील म्हटलं 2 बाईकमॅन खेळाडू ज्याने सातत्याने दुंद्रे गावाला खूप मोठं योगदान क्रिकेटमध्ये दिलं, त्यातला खेळाडू म्हणजे ज्ञानेश्वर उसाटकर आता उपयुक्त इनिंग आपल्या टीमसाठी साकारतोय. या 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्येत वाढ झाली. या स्कोर कार्ड धावा लागल्या गेल्या 47. बॅकफुटला गेले, ताकदीचा वापर, प्रॉपर टायमिंग, ऑन साइड मध्ये लॉंग ऑनच्या वरून मात्र बॉलला ठोकलाय. बॉल चालला सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 50 कंप्लीट झाली आहे दुंद्रे टीमची. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. थँक्यू डीजे. चला बोरकार क्रिकेट संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, उशीर करू नका. सेकंड कॉल असेल. विचुंबे टीमचे कॅप्टन आणि नेरे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले, तर विचुंबे टीमचे कॅप्टनला आम्ही विनंती करतो टॉससाठी लगेच संपर्क साधा. तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं ज्ञानेश्वर उसाटकर या खेळाडूंना. 53 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. गडी बाद झाले 3. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे स्लॉग ओव्हरचा आणि चांगलं टार्गेट सर्वजनिक टोटल उभारण्याचा प्रयत्न मात्र आता दुंद्रे संघानं या सामन्यामध्ये केला आहे. या गावापासून अगदी
हाकेच्या अंतर्वती असणारे हे धुंद्रे गाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिला उरण परिसरातील ताकदवर संघ बोरकार संघ, दोन संघांमध्ये ही लढत भरपूर चांगला संघर्ष आपण या सामन्यामध्ये पाहिला. ज्ञानेश्वर उसाटकर या खेळाडूचं त्याने भरपूर स्ट्रगल केलं पहिल्या 2 षटकामध्ये. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्याने उपलब्ध करून दिली आहे आणि तदनंतर मात्र आलेले मोठे फटके. एकूण धाबा स्कोर कार्डवरती आहेत त्या म्हणजे 3 गडी बाद 53 धाबा. लास्ट ओव्हर आहे. मी बोरकर संघाला विनंती करतो आपण जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. आज प्रत्येक संघांना खास करून विनंती असेल. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट शेवटच्या षटकामध्ये अमीर ठाकूर निर्णायक षटक असेल. अमित ठाकूर हा खेळाडू आहे आणि हे षटक भरपूर निर्णायक असेल कारण आतापर्यंत 50+ रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आणि जे आम्ही प्रेडिक्शन केलं होतं किमान 50+ धाबा हव्या 3 षटकामध्ये आल्यात. आता शेवटचं षटक हे थोडंसं आत्मविश्वास देणारं असेल खरं तर धुंद्रे संघासाठी. पहिला बॉल असेल अमित ठाकूरचा ओव्हर द विकेट प्रसन्नसाठी. इथे तुम्ही पाहताय हा बॉल खरं तर बॅट आणि चेंडूला संपर्क नाही. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकानं दाखवलेली चपलाई आणि त्यानंतर मात्र स्वतःसाठी स्ट्राईक इथे मात्र घेतोय ज्ञानेश्वर उसाटकर हा खेळाडू आणि विकेट सॅक्रिफाईस केली आहे प्रसन्न पाटील या फलंदाजाने. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. मराठी माणसाची डरकाळी संपूर्ण जगाला ऐकवणारा वाघ म्हणजे खरं तर शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं देखील यांच्या पवित्र स्मृतीचं आपण अभिवादन करूया. आज संपूर्ण भगवमय वातावरण तुम्ही पाहता मैदानाच्या अवतीभोवती अगदी डौलानं फडकणारे हे भगवे ध्वज तुम्ही पाहताय. वाईट बॉल नंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. ज्ञानेश्वर उसाटकर या खेळाडूंना अजून एक वाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला देखील वाईट घोषित केलं आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये खरं तर ज्ञानेश्वर उसाटकर या खेळाडूनं देखील भरपूर चांगली बॅटिंग केली होती. 30+ रन्स त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होता आणि या इनिंगमध्ये देखील खरं तर आपल्या नावाला साजेसा खेळ मात्र आतापर्यंत केला आहे ज्ञानेश्वर उसाटकर या फलंदाजाने. अजूनही लिगल बॉलची प्रतीक्षा. टायमिंग चांगला होतं ताकदीचा बेमिसाल वापर. बॉल मात्र चाललाय मिड विकेटच्या भरून सीमारेषा पार. बहारदार रुबाबदार षटकार. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना शिवसेना. थँक्यू क्या बात आहे मित्रांनो. अजून जर ज्ञानेश्वरने 2 षटकार लगावले तर खऱ्या अर्थानं स्वर्गीय आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची अगदी छबी मूर्ती आम्हाला इथे दुसरी मूर्ती खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. त्यातच बिंदासबाई ठोंबरे नवीन पनवेल शहर प्रमुख यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक जर षटकार हॅटिक कंप्लीट केली आणि शिवांश ट्रान्सफरचे ओनर मिस्टर अभिषेक दुबे सर यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज. खूप मोठी पारितोषिकं ज्ञानेश्वर उसाटकर या खेळाडूसाठी आली आहेत. मोटिवेशन त्याला दिलं जातं चांगली बॅटिंग करत असताना. यावेळेस परफेक्ट यॉर्कर. खरं तर त्याने बॅकफुटला गेले होते बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बॉलनं वेध घेतला लेग स्टिकचा. तदनंतर मात्र विकेट मिळाला. जो ज्ञानेश्वर उसाटकर ज्या पद्धतीने खेळवतं मैदानामध्ये अडचणी वाढवत्या बोरकार संघासाठी ती अडचण दूर केली आहे. गोलंदाज होते या ठिकाणी अमित ठाकूरनं. वैयक्तिक 9 चेंडूमध्ये ज्ञानेश्वर उसाटकर या खेळाडूनं धावा केल्या 34. एकदा जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी. हे पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला. ना समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे हाताई पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नवीनदास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ. सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांचे कृपा आशीर्वाद करताना सातत्याने बिंदासजी ठुमरे यांच्या शिरावरती राहिलेत आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये खऱ्यातनं सातत्याने समाजसेवा करणारे स्पर्धेचे आमचे शिल्पकार शिवसेना शहर प्रमुख नवीन पनवेल बिंदाजी ठोंबरे साहेबांना डेडिकेट करणारे संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकता. यावेळेस देखील तुम्ही बदल फ्लॅटेड बॉल परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला होता. इथे फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. फलंदाज होते नवीन हर्षल भगत.
7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आला. 61 धाबा स्कोर कार्डमध्ये आहेत. या षटकामध्ये काहीही करून कमबॅक करायचा बोरकार संघाला आणि इथे मात्र कमबॅक करत असताना अमित ठाकूर हा गोलंदाज. पहिले 2 चेंडू त्याने वाईड फेकले, परंतु त्यानंतर त्याने भरपूर चांगलं कमबॅक केलं. एक षटकार देखील आला. खरं तर ज्ञानेश उसाटकरच्या बॅटमधून दुसऱ्या बॉलमध्ये त्याला प्रत्युत्तर दिलं, त्रिफलाचित केलं आणि तदनंतर मात्र यावेळेस हर्षद भोपी भगत या खेळाडूसाठी मात्र हा निर्धाव चेंडू फेकलाय. एकूण धाबा स्कोर कार्डमध्ये आहेत 5 गडी बाद 61 धाबा. अजूनही या षटकातील पहिल्या इनिंगमधील उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी. बॅकफुटला गेले, आखूट टप्प्याचा बॉल शॉटम पूल करता पर्यंत फटका फसलाय. टायमिंग नव्हता आणि त्यानंतर मात्र स्वप्नीलनं पकडला जेल आणि इथे खरं तर समतो हर्षद भगत या खेळाडूचा खेळ. शंभूचा अवतार कुलदेव आमचा जेजुरी प्रगटला. अन 9 लाख पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला. अन 9 लाख पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला. अखंड महाराष्ट्राचं कुळदैवत जेजुरीचा खंडेराया. खूप चांगलं संगीत तुम्ही पुन्हा त्या सानी या DJ यांच्या माध्यमातून ऐकताय. खरं तर क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे आमचे DJ ऑपरेटर नितीन. टायमिंग त्यांच्याकडे भरपूर चांगलं आहे आणि त्या जोरावरती मात्र त्याने देखील एक वेगळी प्रसिद्धी निर्माण केली आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कमबॅक करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा अमित ठाकूर. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेला. लाफ्टेड ड्राईव्ह यावेळेस एक्स्ट्रा कपच्या दिशेने आणि इथे मात्र हा पॅरलल झेल आल्या पाहुली मात्र पुन्हा एकदा माघारी परतावा लागेल. नवीन खेळाडू बाद होतोय सचिन पाटील. तर थँक्यू. इथे हॅट्रिक कंप्लीट केली गोलंदाजानं. बोरकार क्रिकेट संघाच्या गोलंदाजानं इथे हॅट्रिक कंप्लीट केली. ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली आहे. माफी असावी. एक डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला अमित ठाकूर या गोलंदाजाकडून. पहिले 2 बॉल वाईट, त्यानंतर षटकार आणि तदनंतर मात्र कमालीचं कमबॅक अमित ठाकूरकडून होताना आपण पाहिले. विघ्नेश या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये जवळजवळ 6वा झेल पकडलाय. कॅल्क्युलेशन या ठिकाणी आमचे सोमनाथ पाटील यांच्याकडून आम्हाला मिळालं. खरं तर चालतं बोलतं संगणक आहे. 61 धाबा स्कोर कार्डमध्ये या षटकामध्ये अजून एक धक्का बसला. गडी बाद झाले 6. नवीन 7 गडी बाद झाले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय वैभव पाटील. या षटकातील आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. लोअर फुल टॉस बॉल, फटका भरपूर चांगला. गॅप शॉट सिलेक्शन, वेगानं मात्र बॉल निघून चाललाय सीमारेषा बाहेर. शेवट गोड करणारा धुंद्रे संघासाठी आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 65 ही धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली आहे. त्यामुळे येणारे बॉल असतील 24, येणारे षटक असतील 4 आणि या 4 षटकामध्ये आता 66 धावांची गरज असेल पुढच्या सत्रामध्ये बोरकार टीमला आणि एका बाजूने 66 धावा रोखाव्या लागतील धुंद्रे संघाला. दोन्ही टीमला शुभेच्छा. आपण जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आमचे मित्र प्रवीण गायकर यांच्याकडे टॉस केला जाईल. नेरे आणि विचुंबे या दोन्ही संघ नायकांमध्ये आणि पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे मित्र समालोचक ओमकार शेट्टे. थँक्यू. तर थँक्यू. इथे मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. आजच्या या स्पर्धेसाठी आमचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले ते अर्थातच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि एक दमदार नेतृत्व हरिग्राम गावातून नेहमी राहिले. तर या विभागामध्ये देखील दमदार कार्य त्यांच्या माध्यमातून राहिले. मग पक्ष कुठलाही असो, सर्वांशी चांगलं वागणूक आणि सर्वांची मनं जिंकणारे हे दमदार नेतृत्व तुम्ही पाहताय. ते अर्थातच संतोष पाटील साहेब हरिग्राम यांना इथे सन्मानित केलं जाईल. तर संतोष पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा हरिग्राम गावचे दमदार नेतृत्व आणि त्यांचा इथे शुभ सन्मान नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभास्ते समवेत सुकेश बोपी वाकडी शिवसेना शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख अक्षय मजगर आणि नवीन पनवेल शहर प्रमुख शाखा प्रमुख अर्थातच या ठिकाणी रवींद्रबाई पाटील यांच्या या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. संतोष पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचा इथे शुभ सन्मान. त्यांच्या समेत नुकताच हरिग्राम ग्रामपंचायतीवरती ज्यांना विद्यमान उपसरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं आणि शिवसेना शाखा प्रमुख हरिग्राम दीपकजी घरत साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. बघा हे कार्य आहे बिंदासबाई ठोंबरे यांचं. सातत्याने या विभागामध्ये भगवा फडकवण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि काही 2 दिवसापूर्वी हरिग्राम ग्रामपंचायतीवरती खऱ्या अर्थानं विद्यमान उपसरपंच म्हणून निवडून आले
त्यांना विराजमान करून दिला ते अर्थातच दीपकजी घरत साहेब यांचा शुभ सन्मान. शाखा प्रमुख देखील आहेत शिवसेनेचे हरिग्रामचे, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान. माईची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर त्याच्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे तर पंडित भोईर साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर पंडित भोईर साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. आपला देखील इथे शुभ सन्मान नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. तर पंडित भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर शिवसेना उपशाखा प्रमुख हरिग्राम सुभाषजी जले साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर सुभाषजी जले साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान इथे केला जाईल. तर शिवसेनेचे उपशाखा प्रमुख हरिग्राम यांचा या ठिकाणी इथे शुभ सन्मान केला जाईल. बिंदासबाई ठोंबरे नवीन पनवेल शहर प्रमुख, सुकेश बोपी शाखा प्रमुख वाकडी, अक्षय मस्कर उपशाखा प्रमुख वाकडी आणि नवीन पनवेल शाखा प्रमुख रवींद्रबाई पाटील यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान केला जाईल. ते हरिग्राम गावचे उपशाखा प्रमुख शिवसेनेचे सुभाषजी जले साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर सुरेश जोशी साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. शिवसेनेचे दमदार कार्यकर्ते आहेत हरिग्राम गावचे, तर अर्थातच सुरेश जोशी साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व देखील आहेत, तर त्यांचा इथे शुभ सन्मान मात्र इथे केला जाईल. त्याच्यानंतर लास्ट कॉल करतो आम्ही विचुंबे टीमचे कॅप्टनला, आपण टॉससाठी लगेच संपर्क साधा. तर याच्यानंतर सन्मान केला जाईल मित्रांनो खऱ्या अर्थानं बिंदासबाई ठोंबरे यांचे निकटवर्ती यांचे दमदार परम मित्र अर्थात एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय विश्वासबाई कातारा यांचा इथे सन्मान केला जाईल. उर्फ पिंट्याबाई कातारा यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांना विनंती करतो की आपण यावं स्वागत कक्षामध्ये आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अर्थातच विश्वासबाई कातारा यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर अनंताबाई कातारा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर अनंताबाई कातारा यांना देखील विनंती करतो की आपण यावं. आपला देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. दमदार गोलंदाजी प्रसन्न पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर अनंताबाई कातारा यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांचे देखील परम मित्र आहेत, तर त्यांच्या शुभ हस्ते इथे अनंत कातारा साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. वेलकम बॅक. अविनाश पाटील विचंबे संघाचे कॅप्टन देखील उपस्थित झालेत. या ओव्हर नंतर आपण लगेच टॉस करूया. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ओमकार शेट्टी यांच्याकडे. थँक्यू सो मच प्रवीण गायकर आणि रोशन पाटील, ज्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती दुंद्रे गावाला लागला विजयाचा छंद, ते नाव पाटील प्रसन्न. विकेट मिळते प्रसन्नला. कमॉन डीजे. थँक्यू. त्याच्यानंतर हरिग्रामचे सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पाटील यांचे सुपुत्र साहिल पाटील यांना देखील सन्मानित केलं जाईल. तर शाब्दिक सुमनाने त्याचा आम्ही इथे खऱ्या अर्थानं सन्मान करतो. तर जाऊया ओमकाराच्या दिशेने. चांगली बॉलिंग होती आहे, म्हणून तर म्हणालो ना की ज्याच्या गोलंदाजीच्या आधारावरती लागला आहे या धुंद्रे गावाला विजयाचा छंद, त्या गोलंदाजाचं नाव प्रसन्न. इम्प्रेस करत असताना इम्प्रेस अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या धुंद्रे गावाला टेनिस बॉल पटलावरती फार मोठी ओळख, एक प्रतिभा संपन्न खेळाडू प्रसन्न पाळा. लेफ्ट हँड बॉलर आहे हा, त्याचा वेग यावेळी दिशा मात्र त्याची खराब. सोमनाथ सोबत मी तीच चर्चा करत होतो की पहिला यॉर्कर येईल आणि नंतर ज्यावेळी त्यानं एक्स्ट्रा कव्हरला फोल्डर सेट केला तो फक्त मी म्हणाल ट्रॅप, आणि सोमनाथला म्हणालो की आता तुला शॉर्ट ऑफ लेन पाहायला मिळेल. तेच पाहायला मिळालं
आणि त्यानंतर एक क्विकर वन बाउन्सर चॅलेंज करून गेल्यानंतर एक गुडलेनचा बॉल तिथे विकेट मिळाली आणि आता वाईट बॉल आलाय. फटका अगदी फुल्लर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला पॅडमधनं, एक सिंगल मिळते ऑन दी मार्क. आता फलंदाजी करणारी जी टीम आहे त्यांचे जे फलंदाज आहेत नंबर 3 वरती आलेले ज्ञानेश्वर ठाकूर, त्यांचं अकाउंट झालं ओपन. जिथे जिथे नजर जाल तिथे तिथे आपण पाहिली तर एक भगवमय वातावरण आहे. हेलो, थैंक यू ओमकार. इसी बीच हमारे टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर सीपी प्रजापति साहब, शिवसेना तालुका प्रमुख उत्तर भारतीय सेल, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को बेस्ट फील्डर के लिए ब्रांडेड एसिस की शूज जिन्होंने स्पॉन्सरशिप की गए, तो सीपी प्रजापति साहब इनका आगमन हो चुका है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. आइए मंच पर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है उनके समेत. तर दीपक जी घरात, ओमकार आज थोड्या वेळेसाठी प्लीज थोडंसं येईल, कॉन्स्टिट्यूशन बिघडेल, परंतु मान्यवरांचं इथे आगमन होईल. तर दीपक घरत साहेब शाखा प्रमुख आणि विद्यमान उपसरपंच हरिग्राम यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,500 रुपयाची देणगी आम्हाला पुरस्कृत केली गेली, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. प्रयाग शाह साहब उत्तर भारतीय सेल शहर प्रमुख, इनका भी शुभागमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं आमदार ट्रॉफी में. तो बिल्कुल यहाँ पर आप सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करते हैं. तर जाऊया इथे टास्क करण्यासाठी खऱ्या अर्थानं एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विश्वासभाई कातारा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. सुपर 10 ची ही तिसरी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि इथे टॉस करण्यासाठी विश्वासभाई कातारांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल करावा. भैरवनाथ विचुंबे वर्सेस जितू 11 जय हनुमान नेरे. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय भैरवनाथ 11 विचुंबे क्रिकेट संघानं. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया आता. मात्र सेकंड इनिंग खूप क्रुशियल असेल, नंतर इनिंग झाल्यानंतर आपण मान्यवरांचा सत्कार नक्कीच करू. जाऊया ओमकार शेट्टी यांच्या दिशेने. थँक्यू सो मच. रॉकस्टार प्रवीण गायकर या स्पर्धेची पूर्ण जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती असते. जिथे जिथे नजर जाईल एक भगवमय वातावरण. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवभाव होता. सह्याद्रीच्या छाताळातून नाथ भवानी गाजे, अरे काजत राहती आमच्या रक्तात वाहती राजे. ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहाणी. आणि त्या स्वराज्याची राजधानी रायगड, ज्या रायगडनं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला फार काही दिलाय. लोवा फुल टॉस होता, स्वतःच्या हाताला स्पर्श झाला, लॉंगॉनला चेंडू येतो त्या ठिकाणी एक सिंगल मेल. पहिल्या षटकामध्ये आला धावा 7 आणि त्यानंतर ॲड झाली एक सिंगल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 8 वरती. आपण चर्चा करत होतो रायगड टेनिस बॉल क्रिकेटबद्दल, ज्यानं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला महाराष्ट्राचा बायकरमॅन आकाश गणपत तारेकर दिला. पाक मुलकाच्या धज्जा उडवणारा, हॉल ऑफ विकेट कंप्लीट करणारा विश्वजीत ठाकूर, तो देखील याच रायगड क्रिकेटनं दिलाय. लोवर फुल टॉस होता, अंडर बॉक्स त्याला टॅप केलं, पुन्हा एकदा लॉंगॉनला चेंडू त्या ठिकाणी येईल. एकेरी दुहेरी धावेने फरक पडणार नाही आहे. आणि याच रायगड क्रिकेटनं, याच रायगडाच्या मातीनं अगदी एक लाईन ना दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, तसंच सांगितलं महाराष्ट्राला देखील झुकवतो रायगड क्रिकेटचा राजा. रेस्ट ऑफ महाराष्ट्राला हरवणारी टीम आणि छोट्याशा गावातनं मोठा सितारा अंगद पाळल देखील याच रायगड क्रिकेटनं दिलाय. आणि याच रायगडातून प्रसन्न पाटील नावाचा सितारा घडताना पाहताना फार चांगलं वाटतं. बॉल चालला स्क्वेअर लेगला, हा येतो षटकार, ज्या फटक्याची नितांत गरज होती. फलंदाजी करणारा टीम आयन्स 11 TCC दुंद्रे या संघाच्या विरुद्ध तुम्ही पाहता TMCC बोरखार या संघासाठी हा एक दमदार षटकार आलाय. या षटकारानं स्कोर कार्डवरती आपण जाऊया. टीमची टोटल झाली आहे 15. पहिल्या षटकामध्ये रन्स कमी आलेत, विकेट गेली आहे, मात्र तरी देखील ना स्वतःच्या अडचणींना टीम बोरखार फक्त एवढंच सांगा, ओ बुलाती आहे मगर जाने का नाही. अडचणी आयुष्यामध्ये येतात, म्हणजेच जीवनात संकट येणं पार्ट ऑफ लाईफ, त्याच्यावरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. त्यामुळे या मॅचमध्ये बोरखार टीमला देखील सांगावं लागेल, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. गोलंदाज तयार, राउंड विकेट, फटका चांगला आहे मात्र उंच गेलाय, लांब नाही. डाऊन दी बॉल फिल्डर, कॅच ड्रॉप, वैभव पाटील आणि जीवनदान त्या ठिकाणी मिळालंय. नुकताच ज्यानं षटकार खेचून सांगितलं की या मैदानावरती आम्ही काहीतरी करू शकतो. आपण चर्चा करत होतो त्या लाईन्सबद्दल की तुम्हाला देखील या मॅचमध्ये लढायचं आहे अंतिम टप्प्यापर्यंत. एक एक्स्ट्रा सेकंड केलेली मेहनत आहे ना क्रिकेटच्या पटलावरती कधी नशीब बदलवेल हे सांगणं तितकंसं कठीण आणि सोपं. फटका चांगला आहे मात्र आता मिड विकेटला गॅप मोठा आहे आणि बॉल जाईल एका टप्प्यावरती. अथांग पसरलेलं हे वाकडीचं मैदान आणि तिथनं सीमारेषा फाडत असताना चारण
तरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही आणि या चौकारानंतर आता पुन्हा एकदा संघर्षाचं बिगुल वाजवत असताना ही टीम तुम्हाला पाहायला मिळतीये या मॅचच्या दरम्यान. ती म्हणजेच बोरखार फक्त शेवटच्या बॉलपर्यंत एवढंच सांगा, डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्ड वर्क. विश्वास ठेवा नशिबावरती नाही तर तुमच्या कर्तृत्वावरती, कारण एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयानं उठणाऱ्या नजरा देखील आदरानं आणि मानानं झुंकतात. आणि जग तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असेल तर तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. राऊंड विकेट. लाईन चांगली आहे, लाईन फार चांगली आहे. मात्र थोडीशी चूक आणि त्याचं रूपांतर होईल एक सिंगलमध्ये आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्डवरती पुढे सरकत आहे. 22. प्रसन्न पाटीलनं सुरुवात फार चांगली करून दिली. पहिल्या षटकामध्ये त्यानं खर्च केलेल्या 7 एक महत्त्वाची विकेट घेतली. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा खर्च झालेत 15, 2 ओव्हरमध्ये 22 झालेत, म्हणजे उर्वरित चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 44 रनची गरज या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम बोरखारला दुंद्रे क्रिकेट संघाच्या विरुद्ध. तर याच दरम्यान विजय पाटील वाकडी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं जर विचार केला ओंकार, प्रसन्न पाटील मॅन फ्रॉम दुंद्रे, अतिशय छोट्या गावातून हा खेळाडू आला. त्याच्यानंतर नेरी दुंद्रे विभाग तालुका लेवलच्या स्पर्धा त्यांनी तालुकाच्या स्पर्धा खेळल्या. त्याच्यानंतर नवीश 11 विचुंबेने त्याच्यावर नजर ठेवल्या, तिथून त्याने चांगला परफॉर्मन्स दिला. आणि त्याच्यानंतर मात्र आदर्श नवीन पनवेल विशाल जितेकर याची नजर पडली आणि मग मात्र तो खेळाडू अतिशय उंच शिखे गाठत गेला आणि जसा परफॉर्मन्स दाखवला तसा तो विदेशी साता समुद्रापार, मग दुबई असो, कतार असो, मग महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा असो, नेहमी त्यांनी छाप सोडली. ओंकार, एक गोष्ट तुला सांगेल प्रवीण, विशाल जितेकर यांना रायगड क्रिकेटचा एक परीस आहे. त्याचा स्पर्श जर एखाद्याला झाला तर त्याच्या आयुष्याचं सोनं झालं समजा. अगदी तसंच काही नक्कीच जी संधी आवश्यक होती ना प्रसन्नला, ती विजेच्या माध्यमातून आली आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आज तुम्ही प्रसन्न पाटीलला खेळताना पाहता. मग या मॅचमध्ये तुम्हाला हा विचार करून चालला नाही आहे टीम बोरखार की समोर कोण आहे. क्रिकेटमध्ये फक्त तत्व एकच ठेवा, इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ बिग यू आर, इट इज इम्पॉर्टंट हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात त्यापेक्षा तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळू शकता ना, आज हे या वाकडीच्या मैदानावरती आलेल्या प्रेक्षकांना पाहायचं. जिसमें उबाल हो, ऐसा खून चाहिए, जीत के खातिर दिल में एक जुनून चाहिए. अरे आसमां भी आएगा जमीन पर मेरे यार, बस इरादों में संघर्ष की गूंज चाहिए. राउंड विकेट. लोवर फुल टॉस, एक विकेट मिळेल. लाईक B4 विकेट LBW आणि फलंदाज होतील बाद आणि धक्का लागेल टीम बोरखारला हा दुसरा. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंदया तारले डोंगराव वार घुमे या नांग तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान. थैंक यू डीजे. तो इस बीच मंच पर आप बिल्कुल अतिथि मेहमान देख सकते हैं CP प्रजापति साहब, उत्तर भारतीय सेल तालुका प्रमुख, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को बिल्कुल शूज एसिक्स के ब्रांडेड शूज स्पॉन्सरशिप की गई है बेस्ट फील्डर के लिए. तो उनका तहे दिल से स्वागत करते हैं. उनके समेत प्रयाग शाह शहर प्रमुख उत्तर भारतीय सेल, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. तर बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. 11 बॉल 44 रनची गरज. फुलटॉसवरती विकेट मिळाली म्हणजे दिवस दुंद्रेसाठी चांगला आहे. हा फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, काऊ कॉर्नर सीमेरेषेच्या बाहेर. आणि लढता हरलो जरी त्याची आम्हाला खंत नाही, पुन्हा उठू पुन्हा लढू, कारण शांत बसायला टीम बोरखार काही संत नाही हे सांगून देणारा हा षटकार इथे येतोय. आणि समीकरण आता बदलत आहे. येणारे चेंडू 10 रन्स करायचे 38. या मैदानावरती एक उदाहरण तुम्हाला नक्कीच देईल. जो नुकताच मैदान गाजून स्पर्धेतनं बाहेर झाला, नाव त्याचं होतं हरिग्रामचा सोपान. मात्र इतिहासात जिंकण्याचाच असतो असं काही नसतं, पराजयाची देखील इतिहासात नोंद होते. फक्त इतकंच तुमच्या संघर्षात दम असला पाहिजे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. लाईन चेक करावी लागेल. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप, दिस कॉल द वाईट. संदीप पालकर सरांचा इशारा, एक्स्ट्रा रन येते, पुन्हा टाकावा लागेल बॉल. कदाचित एक्स्ट्रा रन इथनं म्हणेल का टीम बोरखार गेम इज ऑन. कठीण काळात स्वतःला फक्त एवढंच सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही. जिंकणं आणि हारणं यामधील अंतरणा आता एक ट्रॉफी आहे, कारण तुम्ही आता अशा कंडिशन्सला खेळताय की जिथे तुम्हाला जिंकायचंच आहे. कारण असंख्य संख्येनं एका बाजूला धुंद्रेचे प्रेक्षक आणि दुसऱ्या बाजूला बोरखार त्यांनाच फाईट देते आहे.
फटका थोडासा उशिरा खेळले कारण गती जास्त होती. धुंद्रे म्हटलं तर सध्या त्यांच्या वेगाचा बोलबाला हा रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये जरूर आहे. ते झाली आहे चूक आणि रन्स मिळतील 2 आणि धाव फलक 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 31. अजूनही 35चं जे डिस्टन्स ते बाकी आहे. 66चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 24 फ्रॉम 66. 24मध्ये 66 करायचे आहेत. आतापर्यंत खेळ झाला आपण पाहताय तो म्हणजेच 15 बॉलचा आणि त्यामध्ये 31 आलेत म्हणजे उर्वरित शिल्लक चेंडू या ठिकाणी आपण पाहताय या मॅचमध्ये 9 आणि त्या 9 बॉलमध्ये 35 रन बनतील का हा प्रश्न फार मोठा. फलंदाजीसाठी तुम्ही पाहताय स्वप्नील जो नंबर 4 वरती आला इन ॲट नंबर 4. 2 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईक रेटना 8 रन्स. त्याच्या बॅटमधनं फटका हेलिकॉप्टर खेळायचा होता आणि वेग इतका गोलंदाजाकडे की अगदी जसं हेलिकॉप्टरचं भातं फिरतं तसं बॅटचं भातं फिरण्याआधीच चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉलला तुम्हाला टाळी वाजताना मिळते. मागच्याच बॉलला जेव्हा मिसफील्ड झाली अनेक काही रिॲक्शन्स अशा देखील होत्या ज्या विचार करण्यास भाग पाडणार होत्या धुंद्रे टीमच्या यष्टीरक्षकाला. हे तेच प्रेक्षक असतात मित्रांनो. लगी तो ताली वरना गाली. मग याच प्रेक्षकांमुळे आज ना तुम्ही मोठं क्रिकेट खेळू शकता कारण त्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी तुमच्या गावाच्या नावासाठी तुम्ही उतरता. आणि प्रेक्षकांची एक्साइटमेंट जास्त का असते सोमनाथ दादा याचं कारण मी तुला सांगतो. जरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 11 खेळत असतील मैदानाच्या बाहेर जो प्रत्येक जण असतो ना त्याला असं वाटतं की आज माझ्या गावासाठी मी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कारण हे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आहे ना जे तुमच्या गावासाठी खेळलं जातं तुमच्या नावासाठी खेळलं जातं गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि सन्मानासाठी. तिथे तुमच्या संकटांना देखील जरूर सांगा की आज जिंकायचं आहे ना पैशासाठी ना स्वार्थासाठी फक्त आणि फक्त माझ्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि सन्मानासाठी. यस प्रवीण. आप बिल्कुल ओमकार जिस तरीके से आपने बात छेड़ी कि प्रेक्षक काफी उतावले होते हैं दर्शक और इसीलिए कहते हैं कि चाय से ज्यादा किटली गर्म होती है. और ये जो दर्शक है बिल्कुल काफी उतावले होते हैं अपने टीम के लिए मैच को देखने के लिए और रोमांचक और जो इनका सपोर्टिंग स्टाफ रहता है उसकी वजह से और कॉन्फिडेंस लेवल काफी ताज़ा होता है खिलाड़ियों का. अडचणीमध्ये टीम बोरखार इथनं पाहायचे प्रयत्न कसे होतील. खोलवा टप्प्याचा बॉल बॅटन पॅडमधनं सरळ जाईल लॉंगॉनच्या फिल्डच्या हातामध्ये. जणू काही हा फलंदाज डगआउटमधनं आला. त्यानं गुगल सर्च केलं की माझी विकेट कुठे जाईल आणि त्याला गुगलने आन्सर दिला की लॉंगॉनला फोल्डर सेट आहे तिथे काय तुझी विकेट जाऊ शकते आणि त्यानं अगदी तेच केलं आणि 6 बॉल आता रन्स करायच्यात 35. कमॉन डिजन येतील. पनवेल जाया शहराला शहराला र पनवेल जाया शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला भाई सेनेचा वाघ आला. थँक्यू डीजे. रुपेश दादा जे या स्पर्धेचे प्रणेते आहेत त्यांचं गुणगान गाणार हे संगीत तुम्ही ऐकलं आणि यशामागे ना कधी रहस्य वगैरे काही नसतं. योग्य नियोजन प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती ज्या माणसामध्ये असते त्याला आयुष्यामध्ये ना स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख करण्यामध्ये ती सिद्धता साध्य करता येते आणि त्याचं एक ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रुपेशजी ठुमरे जे शहर प्रमुख आहेत शिवसेना नवीन पनवेलचे आणि त्यांच्या संकल्पनेतनं त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली अगदी राजकीय पटलावरचं एक फार मोठं नाव एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार चषक 2022. 6 बॉल 35. राऊंड दी विकेट डावा स्टिकच्या बाहेर. 6-34 आता करायच्यात. 5 षटकार 1 चौकार. या मैदानावरती अशक्य असं काही नाही आहे. मला आजही एक मॅच आठवते. वडगड टीम मैदानाच्या आत खेळत होती जी स्पर्धेच्या सुपर 4मध्ये इंटर झाली. 4 ओव्हरमध्ये 90 रन त्यांनी या मॅचमध्ये चेस केल्या होत्या. हेच ते मैदान होतं आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील खेचले होते. दर्शन पाडल ना. फटका चांगला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं ओव्हर द बॉलर हेड. मागचे काही काळ अडचणीमध्ये जरूर होती बॅटिंग करणारी टीम मात्र आता इथनं हा षटकार संजीवनीचं काम करतोय. बिग हिट. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पा असा माणूस हा निष्पा. 5 बॉल आता करायच्यात 28. 4 षटकार 1 चौकार. 6 बॉल 31 या मैदानावरती चेस झालेत. मुरबीच्या रोशननं आणि इथे बॉल हवेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चाललाय. रन्स मिळतील 2 म्हणजे आता समीकरण आता कठीण कारण आता उर्वरित चेंडू 4 आणि धावा करायच्या 26 म्हणजे फक्त औपचारिकता शिल्लक आहे.
रायगड क्रिकेट शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत असं म्हणू शकतोय की मॅच कोणी जिंकला नाही. गावदेवी गावठांचा सामना आठवा. पहिला बॉल डॉट, 5 बॉल 37ची गरज, त्यानंतर एक बिमर आणि टोटल 6 बॉल 6 षटकार आले आणि मॅच जिंकली करण मडवीनं. बाडन पाडमाना चेंडूला बाहेर काढला. मड विकेटला बॉल त्या ठिकाणी डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा मिळतील आणि आता मात्र अडचणी टीम या ठिकाणी पाहायला मिळतात. फलंदाजी करणाऱ्या बोरखार क्रिकेट संघाला. बोरखार असेल दुंद्रे असेल या दोन्ही टीम्सनं फार चांगलं क्रिकेट खेळलं आणि नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणारा या पुढचा सामना विचुंबे आणि त्यांना फाईट करणारी टीम नेरे. स्वप्नील कांबळे आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण यांच्यामध्ये फाईट पाहायला मिळेल. तर अनिकेत मोहिते साहेब नवीन पनवेल मनसेचे शहर अध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम बॅक सर. आपका तुमचं स्वागत करायचं इथे षटकाराने केलंय ते सन्मान्य अनिकेत मोहिते साहेब म्हणजे शहर अध्यक्ष नवीन पनवेल. हार्दिक हार्दिक स्वागत. मनसेचा माणूस आल्यानंतर त्याचं स्वागतानं प्रवीण मराठीत व्हायला हवं आणि फलंदाज सांगतोय रुबाबाद देखील आणि हा षटकार आला आणि एक रुबाबदार म्हणजेच हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं स्वागत आपण करूया प्रवीण. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी क्रिकेट क्लबच्या वतीनं कारण त्यांची देखील तितकीच मेहनत आहे. आदरणीय सुकेशदा भोपी, अक्षय मस्कर आणि पूर्ण नक्की जी कमिटी आहे इथली फार चांगलं योगदान क्रिकेटसाठी ते नेहमीच देतात. अनेक वर्षाची जी परंपरा आहे वाकडी चॅम्पियनशिप ट्रॉफी अगदी या नावानं देखील या स्पर्धेची ओळख या बेल्टमध्ये केली जाते. फिंगर रोल केले, टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा स्विंग होऊन बीट करून जातोय त्या ठिकाणी फलंदाजाला आणि पुढच्या वर्षी 12 बाईक तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. बाईक म्हटलं की आम्हाला लगेच अंजूर गावाची आठवण होते. एवन जोडी निलेश पाळल, सुकेश डाकी. अजून एक विकेट त्या ठिकाणी मिळणार आहे ती म्हणजेच गोलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर या खेळाडूला आणि सुपर 5 मध्ये एंटर होणारी दुसरी टीम आपल्याला पाहायला मिळेल.